तर नमस्कार विद्यार्थी मित्रो, पाठीमागे तासाला आपण सूत्रसंचालन म्हणजे काय, त्यानंतर कोणताही कार्यक्रम आयोजित करत असताना त्याच्या असणाऱ्या पायऱ्या, ज्या अनेक पायऱ्या आपण पाहतो, त्या पायऱ्यांची चर्चा आपण पाठीमागे तासाला करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा आपण पाहिला, तो म्हणजे सूत्रसंचालन म्हणजे काय, या मुद्द्याची चर्चा करण्याचा प्रयत्न आपण केला. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजप्रिय प्राणी साहजिकच तो समूहात राहतो, समूहामध्ये वावरतो, कुटुंबात राहतो, सार्वजनिक ठिकाणी त्याचा संचार असतो. त्या सार्वजनिक ठिकाणी मी तुम्हाला कालच्या तासात सांगितलं की माणूस हा समाजप्रिय प्राणी असताना जेव्हा पशुपक्ष्यांचे ठवे माणसाच्या समूहाला आपण समाज संबोधत असतो. त्याचबरोबर पशुपक्ष्यांविषयी आपण पाहिलं, त्यांच्यामध्ये देखील विचारांची, भावनांची देवाणघेवाण होते, चालते, परंतु त्यांचं अनुभवाचं क्षेत्र विशिष्ट प्रकारचे सीमित आहे, मर्यादित स्वरूपाचं आहे. अन्नाचा शोध घेणं, जोडीदाराला आकर्षून घेणं, आपल्या सजातीय बांधवांना धोक्याची सूचना देणं, एवढ्या पुरतच सीमित आहे. आपण मानवाचा विचार केला, मी तुम्हाला कालच्या सांगितलं की मानवाची भाषा ही ध्वनी संकेताद्वारे बनलेली आहे. विनिमय, संज्ञापन, संदेशवहन इत्यादी कार्य मानवाच्या भाषेमधून होताना दिसून येतात. त्यामुळे 3 प्रकार आपण पाहिले. संभाषण म्हणजे काय आपण पाहिलं, भाषण म्हणजे काय आपण पाहिलं, संवाद म्हणजे काय आपण पाहिलं. प्रत्येकाची व्याख्या आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 व्यक्तीमध्ये जोडणारा सर्वसामान्य शब्द व्यापार म्हणजे संभाषण, 2 व्यक्ती होणारी भाषिक देवाण म्हणजे संभाषण. अशा प्रकारचा विचार आपण करण्याचा प्रयत्न केला. भाषण म्हणजे श्रोत्यासमोर एखाद्या व्यक्तीनं विशिष्ट विषयावर साधलेला संवाद म्हणजे भाषण, याला आपण किंवा व्याख्यान असं आपण म्हणत असतो. त्यानंतर कालच्या तासात आपण पाहिलं की सूत्रसंचालन म्हणजे काय, सूत्रसंचालनाची व्याख्या काय आपल्याला करता येईल. तर व्याख्याच्या परिभाषेमध्ये आपण पाहिलं तर श्रोत्यासमोर मधून किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये मधून क्रमशः साधलेला संवाद म्हणजे सूत्रसंचालन. म्हणजे श्रोतृवर्गापुढे, प्रेक्षकापुढे सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात मधून क्रमशः केलेले निवेदन म्हणजे सूत्रसंचालन. कार्यक्रमामध्ये असा तुटकपणा दूर करण्यासाठी प्रेक्षकांशी साधलेला संवाद म्हणजे सूत्रसंचालन. या व्याख्येचा परिचय आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये, पाठीमागील तासामध्ये आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण जर पाहिलं तर आज सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, संगीतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मग त्या कार्यक्रम सुनियोजितपणे, सुसूत्रपणे पार पडावा, नेटक्या पद्धतीने संपन्न व्हावा, यासाठी निवेदकाची, सूत्रसंचालकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. चांगल्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम देखणा आणि बहरदार होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे निवेदकाची भूमिका मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं बा, कार्यक्रम पत्रिकेमध्ये सूत्रसंचालकाला कोणतंही स्थान नाही आहे, पण त्याचं अस्तित्व आहे. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाचे स्वरूप, त्याचा कालावधी निश्चित असतो, त्याचं प्रतिबिंब आपणास कार्यक्रम पत्रिकेमध्ये पाहावयास मिळते. कार्यक्रम पत्रिकेतील नियोजनानुसार प्रारंभ करून टप्प्याटप्प्याने प्रत्येक टप्प्यावर क्रमबद्ध पद्धतीने निवेदन करत कार्यक्रमाची यशस्वी सांगता करणं म्हणजे सूत्रसंचालन होय. अशा प्रकारची व्याख्या तुम्हाला करता येईल. म्हणजेच कार्यक्रमाची मूळ संकल्पना नजरेसमोर ठेवून तो कार्यक्रम एका सूत्रात बांधत कार्यक्रमाचे शिस्तबद्ध सूत्ररचना करतो, तो सूत्रसंचालक. म्हणजे कार्यक्रमाचे सर्व प्रसंगांना कौशल्याने एकत्र बांधून कार्यक्रमाचं नवं देखणं चित्र अभिरुची संपन्न आणि परिणामकारक करण्याचे काम तुमचा निवेदक, सूत्रसंचालक करत असतो. ही सर्व काम तुमच्या पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. कोणताही कार्यक्रम यशस्वी होत असताना, निवेदक प्रास्ताविकाच्या माध्यमातून म्हटलंय की कोणताही कार्यक्रम प्रभावी होत असताना या सर्व गुणांचा, या सर्व कौशल्याचा वापर करत असतो. कोणत्याही कार्यक्रमात महत्त्वाचे असतात, जे घटक महत्त्वाचे असतात, त्यामध्ये अतिथी, वक्ते,
कलावंत, श्रोते, तिथे सूत्रसंचालकाची भूमिका दुय्यम असते. परंतु कार्यक्रमाचा आशय नेमकेपणाने पोहोचवण्याची शैली, कार्यक्रमात असणाऱ्या भागांची गुंफण करण्याचे कौशल्य, निवेदनातील परिणामकारकता यामुळे वक्ते, अतिथी, गायक यांच्यात लक्ष राहतं किंवा याच्या लक्षात राहतो तो सूत्रसंचालक. त्यामुळे सूत्रसंचालक हा केवळ दोन भागातील दुवा नसतो, तर एका भागातून दुसऱ्या भागाकडे जाताना सर्व कार्यक्रमात चैतन्यमय करणारा सूत्रधार असतो आणि कार्यक्रम सुंदर, नेटका आणि अप्रतिम बनवण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे सूत्रसंचालकालाच असतो किंवा अप्रत्यक्षपणे सूत्रसंचालकच करत असतो. म्हणजे कार्यक्रमाला दाद मिळवून देण्याचे काम, श्रोत्यांना खिळून ठेवण्याचं काम आणि कार्यक्रम आणि श्रोते यांना जोडण्याचं काम निवेदकाकडे करत असतो. तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलं बा. मग या सूत्रसंचालनाचं स्वरूप काय, कशा स्वरूपाचे रचना, स्वरूपाविषयी आपण जर पाहिलं तर विशिष्ट प्रकारचं स्वरूप त्याचं आहे. आज आपण पाहतो की सूत्रसंचालन हे कला आहे, तसं ते शास्त्र आहे. म्हणजेच कलेच्या दृष्टीने आपण त्याकडे पाहू शकतो, शास्त्राच्या दृष्टीने त्याकडे आपण पाहू शकतो. कार्यक्रमाचा तपशील, अभ्यास, नियोजन, क्रमनिश्चिती, शिष्टाचाराचं पालन, औपचारिकता निभावणं, सभाशास्त्राचं ज्ञान, श्रोताच्या मानसशास्त्राची जाण, वक्त्याच्या कलावंताच्या सादरीकरणाचे नेमके समीक्षण, रसग्रहण इत्यादी दृष्टीने सूत्रसंचालन हे शास्त्र आहे. म्हणजेच काय, स्वरूप पाहत असताना सूत्रसंचालन शास्त्र कसं आहे, कोणताही कार्यक्रम असेल त्याचा तपशिलाने अभ्यास करावा लागतो. कोणताही कार्यक्रम असेल त्याचं नियोजन करावं लागतं, कार्यक्रमाची क्रमनिश्चिती करावी लागते आणि सभेचं जे आपण शिष्टाचार आपण म्हणतो त्या शिष्टाचाराचं पालन निवेदकाला करावं लागतं. औपचारिकता निभावी लागते, सभाशास्त्राचं ज्ञान निवेदकाला असावं लागतं, श्रोत्याची मानसशास्त्राची जाण त्याला असावी लागते की जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कोणत्या घटकासाठी आहे त्याच्या मानसशास्त्राची जाणीव देखील निवेदकाला असावी लागते. म्हणजे वक्त्याच्या कलावंताच्या सादरीकरणाचं ज्ञान, नेमकेपणाचं समीक्षण, रसग्रहण इत्यादी दृष्टीनं सूत्रसंचालन शास्त्र आहे. मग कला कसं आहे, याही अंगाच्या तुम्हाला करावं लागणार आहे. नेटके आणि परिणामकारक निवेदन, आवाजाचा आरोह अवरोह, शब्दातून विचार, भावना किंवा भावभावनांचे प्रकटीकरण करून अपेक्षित परिणाम साधणं, कार्यक्रमातील तुटकपणा जोडत त्याचे रंग भरणं आणि कार्यक्रमात स्वतः न गुंतता श्रोत्यांना कार्यक्रमामधून रंगवून कार्यक्रमाला गती देणं, या दृष्टीने सूत्रसंचालन ही कला आहे. म्हणजेच पहा, सूत्रसंचालन शास्त्र कसं आहे, सूत्रसंचालन कला कसं आहे की कोणताही कार्यक्रम आवाजाचा आरोह आणि अवरोह, शब्दातून विचार, भावभावना यांचं प्रकटीकरण करून अपेक्षित परिणाम साधत कार्यक्रमामध्ये असा तुटकपणा दूर करत कार्यक्रमात जोडण्याचं काम, कार्यक्रमामध्ये रंग भरण्याचं काम, कार्यक्रमात स्वतः न गुंतता श्रोत्यांना रंगवून कार्यक्रमाला गती देणं इत्यादी दृष्टीनं सूत्रसंचालनाकडे आपण जर पाहिलं ती एक कला आहे. म्हणजे पहा, सूत्रसंचालन या क्षेत्राविषयी विचार करत असताना या जाणीवांचा विचार आपण जर केला, या बाबीचा विचार आपण जर केला तर सूत्रसंचालनामध्ये या बाबीचा विचार देखील साहजिकच आपल्याला करावा लागतो. आज आपण जर पाहिलं केवळ व्यक्तीचा नामोल्लेख एवढंच सूत्रसंचालनाचं स्वरूप नाही आहे किंवा पुढील कार्यक्रमात निवेदन म्हणजे सूत्रसंचालन नसतं किंवा कार्यक्रमामध्ये फक्त जोडून देण्याचे काम न करता अतिथी, कलावंत, वक्ते यांच्या नेमका परिचयाबरोबरच कार्यक्रमाचा तपशील कौशल्यानं सांगत पुढील निवेदनाचा अल्प प्रस्तावनेमधून श्रोत्यांची जिज्ञासा वाढून वक्त्याला, कलावंताला सादरीकरणासाठी प्रेरणा देऊन प्रोत्साहित करण्याचे काम देखील सूत्रसंचालक करत असतात. ही भूमिका निवेदकाला, सूत्रसंचालकाला पार पाडावी लागते. काच्या तसला आपण स्वरूप पाहत असताना मी अनेक बाबी तुम्हाला सांगितल्या की कार्यक्रमामध्ये रंगत आणण्याचे काम, विविध कार्यक्रमामध्ये सादरीकरणात महत्वाची भूमिका त्याला पार पाडावी लागते. मी तुम्हाला कालच सांगितलं, काही उल्लेखनीय नावं मी तुम्हाला सांगितले की सूत्रसंचालनाला आज प्राप्त झालेलं स्वरूप हे व्यावसायिक स्वरूपात प्राप्त झालंय
त्या व्यावसायिक स्वरूपाचा विचार देखील तुम्हाला करावाच लागणार आहे. म्हणजेच सूत्रसंचालनाचं स्वरूप पाहत असताना, स्वरूपाचा विचार आपण करत असताना सूत्रसंचालन शास्त्र कसं आहे आणि सूत्रसंचालन कला कसं आहे या दोन्ही बाबीचा विचार. शास्त्र या दृष्टीने आपण जर सूत्रसंचालनाकडे जर आपण पाहिलं तर अनेक बाबी तुम्हाला विचार घ्यावे लागतात. कोणताही कार्यक्रम आयोजित करत असताना त्याचं नियोजन करावं लागतं, त्याचं शिष्टाचाराचं पालन करावं लागतं, निवेदकाला औपचारिकता निभावी लागते, समाजशास्त्राचं ज्ञान त्याला असावं लागतं, श्रोत्यांच्या मानसशास्त्राची जाण त्याला असावी लागते, कलावंत वक्ता यांचं सादरीकरणाचं नेमकं समीक्षण निवेदकाला करावं लागतं. या दृष्टीनं सूत्रांचं स्वरूप पाहत असताना ते शास्त्र कसं आहे हे विचार तुम्हाला घ्यावं लागतं. कला या दृष्टीने तुम्ही त्याकडे पाहिलं, नेटके आणि परिणामकारक निवेदन, आवाजाचा आरोह आणि अवरोह, शब्दातून विचार भावभावनांचे प्रगटीकरण करत अपेक्षित परिणाम साधत कार्यक्रमातील तुटकपणा दूर करत कार्यक्रमात जोडण्याचे कौशल्य, त्यामध्ये रंग भरण्याचे कौशल्य, श्रोत्यांना खिळून ठेवण्याचे कौशल्य, या दृष्टीने जर तुम्ही सूत्रसंचालनाकडे पाहिलं तर ती एक कला आहे. स्वरूपाची विचार करत असताना, सूत्रसंचालनाचं स्वरूप पाहत असताना याही बाबीचा विचार तुम्हाला करावा लागतो. किंवा सूत्रसंचालकाची भूमिका जर तुम्ही पाहिली, फक्त व्यक्तीचा नामोल्लेख करणं किंवा पुढील कार्यक्रमाचे निवेदन म्हणजे सूत्रसंचालन नाहीये. अतिथी, कलावंत, वक्ते यांच्या नेमक्या परिचयाबरोबरच तपशिलानं आणि कौशल्यानं पुढील निवेदनाचा अल्प परिचय प्रस्तावनेच्या माध्यमातून सूत्रसंचालकाने करावा. श्रोत्याची जिज्ञासा वाढवण्याचं काम निवेदकाने करावं. जिज्ञासा वाढवून वक्त्याला, कलावंताला सादरीकरणासाठी प्रेरणा देऊन प्रोत्साहित करण्याचं काम देखील सूत्रसंचालकाने केलं पाहिजे. या दृष्टीने तुम्ही विचार केला तर सूत्रसंचालनाचं स्वरूप अशा प्रकारचं सांगता येईल. क्षेत्र आपण जर पाहिली तर सूत्रसंचालन कोणकोणते क्षेत्र आहे की कोणकोणत्या क्षेत्रामध्ये सूत्रसंचालकाची आवश्यकता आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि संयोजन केले जाते. प्रत्येक कार्यक्रम नीटनेटकेपणाने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निवेदक हा आवश्यक असतो आणि निवेदकाला त्यामध्ये प्रयत्नशील राहावं लागतं, सूत्रसंचालकाला प्रयत्नशील राहावं लागतं. मग हे कार्यक्रम आयोजन आणि संयोजन करत असताना मग विविध कार्यक्रम, खाजगी कार्यक्रम असेल, सार्वजनिक समारंभ असतील, मुलाखती असतील, शाळा कॉलेजमध्ये होणारे विविध स्वरूपाचे कार्यक्रम असतील, स्नेह संमेलन असेल, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतील, स्पर्धा असतील, व्याख्यान असतील, बक्षीस समारंभ असेल, स्वागत समारंभ असेल, सत्कार समारंभ असेल, अशा विविध कार्यक्रमामध्ये निवेदकाची, सूत्रसंचालकाची आवश्यकता असते. म्हणजे एकूणच एका वाक्यात सांगते की ज्या ज्या ठिकाणी श्रोता आहे, ज्या ज्या ठिकाणी प्रेक्षक आहे, त्या त्या ठिकाणी निवेदक हा आवश्यक आहे. निवेदकाला महत्वाची भूमिका, महत्वपूर्ण भूमिका त्याला पार पाडावी लागते. कार्यक्रमाचे श्रोते, प्रेक्षक वर्ग यांच्यात सुसंवाद साधण्याचं काम सूत्रसंचालकाला करावं लागतं. विविध कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनाचे कार्य महत्वाचे असते. सूत्रसंचालनाचे काम आता अंशी स्वरूपाचे राहिले नाहीये. मी तुम्हाला कालच्या सांगितलं की त्याला एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालंय. याही क्षेत्रामध्ये करिअर करण्याची एक नवी संधी आज सूत्रसंचालनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. मी कालच्या तासात 2-3 नामोल्लेख केले पहा तुमच्या समोर. मराठीमध्ये जर आपण पाहिलं, सुधीर गाडगीळ असतील, मंगला खालीलकर असतील, दूरदर्शनवर आपण जर पाहिलं पल्लवी जोशी असतील, अशी अनेक नावं आज आपल्याला त्या संदर्भात सांगता येतात. म्हणजे क्षेत्राच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला, जिथे जिथे स्वतःसमोर एखादा कार्यक्रम साजरा केला जातो तिथे तिथे सूत्रसंचालकाची भूमिका महत्त्वाची असते. पूर्वीच्या काळी सभा संमेलन, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित असणारी सूत्रसंचालनाची व्याप्ती बैठक. आज आपण जर पाहिलं तर बैठका, मेळावे, परिसंवाद, चर्चासत्र, पारितोषिक वितरण समारंभ, विवाह सोहळे, वाढदिवस इत्यादी पर्यंत ही जाऊन पोहोचलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सूत्रसंचालनाची प्रमुख क्षेत्रे पुढील प्रमाणे आम्ही कालच्या काळ सांगितलं. मग सामाजिक असतील, साहित्यिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, कलेचा प्रांत असेल,
किंवा शासकीय स्वरूपाच्या कार्यक्रम असतील या ठिकाणी क्रीडा, आरोग्य, धार्मिक, व्यावसायिक, कौटुंबिक, आकाशवाणी, दूरदर्शन किंवा दूरचित्रवाणी, त्याचबरोबर संगीत विषयक कार्यक्रम याही ठिकाणी त्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण जर पाहिलं, संगीत महोत्सव, व्याख्यानमाला, सभा संमेलन, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, काव्य मैफिली, वर्धापन दिन, गौरव समारंभ, मेळावे, स्पर्धा, जयंत्या, स्मृती दिन, उद्घाटन समारंभ, निरोप समारंभ, वाढदिवस आणि विवाह सोहळे. या मी सांगितले एवढे नाही, याहीपेक्षा आणखी की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर विचार केला तर सूत्रसंचालनाचे क्षेत्र असं आपल्याला दिसून येणार. दुसरा मुद्दा आपल्याला पाहिला तो म्हणजे सूत्रसंचालन एक वलयांकित व्यवसाय. वलयांकित व्यवसाय म्हणजेच काय, तुम्हाला अगोदरच म्हटलं बा की याही क्षेत्रामध्ये करिअर करण्याची एक नवी संधी आज तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. या संधीचा विचार जर आपण केला तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये तुम्ही दूरदर्शनवरती पाहताय, आकाशवाणीवरती पाहताय. दूरदर्शन, आकाशवाणीवरती देखील तुम्ही रेडिओ जॉकी संदर्भात तुम्हाला आपण पुढे पाहणारच आहोत. त्याही ठिकाणी निवेदक स्वतःची महत्वाची भूमिकाही पार पडत असतो. म्हणजे कार्यक्रमाचे स्वरूप, त्याची विविधता, त्याची संख्या आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाची रेलचेल यामुळे सूत्रसंचालनाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे सूत्रसंचालन केवळ खुशी व छंद न राहता तो व्यवसाय होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे चांगल्या स्वरूपाचं आर्थिक साधन म्हणून देखील त्याकडे तुम्ही पाहू शकता. काही व्यक्तींनी पूर्ण वेळ सूत्रसंचालक म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतात. सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. काही जण नोकरी व्यवसाय सांभाळून उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करत आहे. काही अभिनेते, अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटत आहे. त्यामुळे अनेक युवक युवतींना ही क्षेत्रात चांगल्या संधी म्हणून ही खुणावताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे याही क्षेत्रामध्ये वलयांकित व्यवसाय कसा आहे, वलयांकित व्यवसाय म्हणून त्याकडे कसं पाहता येईल की व्यवसायाच्या चांगल्या संधी कशा उपलब्ध होत आहेत. चांगला निवेदक होण्यासाठी देखील सूत्रसंचालनाचे ही कौशल्य, ही खुबी तुमच्या अंगी प्राप्त झाली पाहिजे. ही खुबी प्राप्त करत असताना या कौशल्यांचा मग सूत्रसंचालक होण्यापूर्वी कोणती तयारी करावी, कोणत्या बाबींचा अंगीकार करावा, आपल्या अंगी कोणते कौशल्य असावे, ज्या भाषिक घटकासमोर आपण सूत्रसंचालन करत आहोत ती भाषा आपल्यामध्ये आत्मसात असावी, त्या भाषेचे कौशल्य आपल्या अंगी पूर्ण असावेत. मग कौशल्य भाषेचे कोणते चार कौशल्य, त्याच्यात वाचन, श्रवण, निरीक्षण, चिंतन, काळच्या तासात मी तुम्हाला सांगितलं किंवा पाठीवाली व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलं, संभाषण, भाषण, संवाद, हिची काय या सर्व बाबींची कौशल्य आपल्या अंगी आत्मसात असावी की ज्या कौशल्याचा वापर करून आपण प्रभावी स्वरूपात ते निवेदन करू शकतो. तुम्हाला भाषा म्हणजे काय सांगितलं की ती कोणती भाषा, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असतो बा, एखादी भाषा मला चांगली येते म्हणजेच काय, त्या भाषेची सर्व कौशल्य आपली पूर्ण आहे. श्रवण करता येते, त्या भाषेचं वाचन आपलं चांगलं आहे, त्या भाषेत आपण संवाद साधू शकतो, त्या भाषेत आपण लिहू शकतो. ही भाषिक कौशल्य आत्मसात असली पाहिजे की जेणेकरून सूत्रसंचालक होण्यापूर्वीची जी तयारी आहे, वाचन असेल, श्रवण, निरीक्षण असेल, आवाजाची जोडणी, पुढे तुम्हाला सर्व मुद्दे सांगणारच आहे. वाचन कशासाठी अपेक्षित आहे, वाचनाच्या मुद्द्याने किती विचार करावा लागणार आहे. म्हणजे पूर्व तयारी करत असताना अनेक बाबींची आवश्यकता, अनेक बाबींचा विचार प्रामुख्याने तुम्हाला करावाच लागतो. वाचनाच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर सूत्रसंचालकाने खूप वाचायला हवे, त्याचं वाचन चौफेर असावं. मग कथा असतील, कादंबरी असेल, नाटक असेल, काव्य असतील, चरित्र, आत्मचरित्र असेल, याबरोबर दैनंदिन येणारे वृत्तपत्र असतील, त्याचं सामान्य ज्ञान देखील अद्ययावत असलं पाहिजे. म्हणजे दैनंदिन वृत्तपत्र, पुरवण्या, दिवाळी अंक इत्यादी वाचन करायला हवे. मी सांगितलं एवढंच नाही आहे, सर्वांग स्पर्शी स्वरूपाचं वाचन त्याचं असावं की समाधीपणा चित्रांसमोर प्रभावीपणे बोलत असताना त्याचं वाचन प्रभावी जर असेल तरच वक्ता प्रभावी स्वरूपात बोलू शकतो. म्हणून वाचन कौशल्य असावं. वाचन करताना आशयाबरोबर भाषाशैली याकडे लक्ष दिले जाते. त्यातून सूत्रसंचालन चांगली तयारी होते. सूत्रसंचालन क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, संगीत,
कला क्रीडाविषयक ऐतिहासिक अशा विविध विषयासंदर्भाचं वाचन सूत्रसंचलनासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. वाचन करताना महत्त्वाच्या घटना, प्रसंग, अवतरणे, सुवचने, किस्से, काव्यपंक्ती असे संदर्भ याची टिपणी त्यांनी करून ठेवावी आणि वृत्तपत्रातून आपले विविध क्षेत्राशी संबंधित असणारं सामान्य ज्ञान, मी तुम्हाला अगोदरच म्हटलं बा की सामान्य ज्ञान त्याचा अद्ययावत असावा. या सर्व कौशल्यांचा, या सर्व बाबींचा विचार निवेदकानं करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढच्या तासिकेला आपण मला वाटतं राहिलेले मुद्दे आपण पाहू आणि पुढील तासिकेला सूत्रसंचलनासाठी आवश्यक असलेली पूर्व तयारी या मुद्द्यांची चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करायचा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू.